नमस्कार. बाजीगर ढाबळीचा राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा एपिसोड रेसर शौकीनांसाठी आणि जे नवीन रेसमध्ये येऊ इच्छिणारे बाजीगर आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण आलो आहोत शैलेंद्र जाधव आणि दिलीप जाधव यांच्याकडे. शैलेंद्र जाधव हे PPMA क्लबचे अध्यक्ष आहेत आणि दिलीप जाधव सुद्धा लढतीच्या कबुतरांचे शौकीन आहेत. दोघे भाऊ मिळून 30-40 वर्षांपासून कबूतर क्षेत्रामध्ये आहेत. DJ लॉफ्ट म्हणून त्यांची लॉफ्ट आहे. सर नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा, तुमची सुरुवात कशी झाली कबूतर पाळण्याची? तशी कबूतर पाळण्याची सुरुवात म्हणजे लहान असताना आमच्या इकडं खूप असे बाजीगर होते, खूप ढाबळे होते. तर त्यांच्या इकडं जायचो, ते बघून एक आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर म्हणजे असे स्वतःचे पक्षी पाळावे तशी एक आवड झाली. मग स्वतःची म्हणजे सुरुवातीला एक 8-10 पक्षी करून चालू केले, पाळले. मग थोडे थोडे ते वाढत गेले आणि त्याच्यानंतर म्हणजे जी साधी बाजी असते त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही जातवान कबूतर त्याच्यामध्ये भरपूर प्रसिद्धी केली, भरपूर नाव केलं. त्या शौकमध्ये म्हणजे धरपकड जे असतात तर बऱ्याच लोकांचे आम्ही धरले, काही लोकांनी आमचे बी धरले. तर तसं करता करता हा शौक म्हणजे पुढं चालत गेला. पण काही वर्षानंतर एक रेसिंगचं फॅड आलं, जे पूर्वी बँगलोर चेन्नई तर खूप व्हायचं, पुण्यामध्ये नव्हतं. तर ते रेसिंगचं फॅड म्हणजे पुण्यामध्ये हळूहळू एक पिक्चर बी आला होता रेसिंग पिजन्सवर. तर ते पाहून बी ते टायसनचा शो दाखवायचे, ते पाहून लोकांना उत्सुकता निर्माण झाली. मग सुरुवातीला 2012मध्ये तर आम्ही 10-15 लोक एकत्र आलो. त्याच्यात म्हणजे आमचे बंधू दिलीप जाधव, मी, सलीम शेख, राज पुरोहित म्हणून एक होते, मग शशी बालवडकर, असे म्हणजे बरेच एक 10-15 लोक होते ज्यांनी सुरुवात म्हणजे रेसिंग पक्षी आणले. मग एक क्लब फाउंड केला PPMA म्हणून आणि तिकडून पुढे रेसिंगच्या शौकमध्ये सुरुवात केली. पण सगळ्यात सुरुवातीचा जो काळ होता तर ते किती साल होतं की मला असं कळलं की तुम्हाला जास्त करून लढतीच्या शौक होता कबुतरांचा. तर ती सुरुवात किती साली झाली तुमची? सुरुवात 2010 मध्ये. तेव्हापासून रेसिंग पिजन चालू होते. साधे गवचरण साधारण 20 वर्ष अगोदरपासून होते आमचे. त्याच्यामध्ये जातवान येतात कवच, ते केले. त्याच्यानंतर मग जे रेसिंग पिजन केले. तुम्ही यांचे थोरले भाऊ, तर सगळ्या आवड आधी तुम्हाला लागली का यांच्यापासून तुम्हाला? नाही, मला आवड होती. काही माझं पाहून तो सुद्धा जवळ येत गेला आणि त्याला आवड झाली. आणि आता इतकी वर्ष झालं दोघं सख्खे भाऊ आहेत तुम्ही. सख्खे भाऊ. तर दोघं मिळून हा शौक शौक करतात. एक दुर्मिळ उदाहरण असेल. भावांचं एकतर पटत नाही बऱ्याच पटत वेळेला. नाही. पण तुम्ही अजून या वयात सुद्धा एकत्र. नाही, आणि आमचं दुसरं एक गोष्ट आहे की फॅमिलीत बी आमचं म्हणजे एवढं अजून आमची एकत्र जॉईंट फॅमिली आहे आणि फॅमिलीत बी आम्ही एकत्रच असतो, दोघांची फॅमिली एकत्र असते. तर असं काय म्हणजे आमच्यात पूर्वीपासून हेच नाही. आणि सुरुवातीला कबूतर पाळणे तेव्हा घरून काय विरोध वगैरे की कशाला पाळताय? नाही, विरोध नाही. सगळं करून आता आमचं एज्युकेशन इंग्लिश मिडियममधून झालं. बरं, दोघांचं ग्रॅज्युएशन तो सुद्धा आहे, ग्रॅज्युएशन मी आहे. पण सगळं करून हा शौक करून आम्ही स्टडीजकडे पण लक्ष देत होतो. तुमचा आता व्यवसाय किंवा नोकरी काय करता तुम्ही? म्हणजे व्यवसाय आहे आमचं. कॅम्पमध्ये एक कपड्याचं दुकान आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही रिअल इस्टेट एजन्सीचं ते पण काम बघतो. म्हणजे काम पण एकत्र आहे का तुमचं? काय दोघांचं? नाही, एकत्रच करतो. एकत्रच आहे. हा शौक पण एकत्र आणि काम पण एकत्र. एकत्र. बरं, तुम्ही PPMA क्लबचे अध्यक्ष आहेत, तर मला सांगा हा क्लब सुरू कधी झाला आणि सुरुवात कशी झाली त्या क्लबची? हा क्लब 2012मध्ये सुरुवात झाली याची. तर 2012मध्ये म्हणजे रेसिंग पिजनचं बहुतेक लोकांना म्हणजे कळालं होतं की रेसिंग पिजन काय असतात, कशी रेस खेळतात. कारण आपल्या पुण्यामध्ये एकही क्लब नव्हता की रेस वगैरे होत नव्हते, पण बऱ्याच लोकांकडे रेसर पक्षी होते तर ते असे फक्त उडवायचे. तर 2012मध्ये TV वर एक माईक टायसनचा बी शो झाला. त्याच्यामुळं लोकांना जास्तच हे झालं की आपण बी रेसला सोडले पाहिजेत. तर त्या निमित्ताने एक 10-12 लोक ज्यांच्याकडे रेसर पक्षी होते तर ते एकत्र गोळा झाले, विचारविमर्श झाला की आपण बी असं करू शकतो. तर मग आम्ही थोडंफार बँगलोर चेन्नईवाल्यांशी बी म्हणजे माहिती घेतली की कसा असतो, काय असतो. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक 10 ते 12 लोकांनी मिळून हा क्लब फॉर्म केला. त्या क्लबचं रजिस्ट्रेशन केलं, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार हे निवडले, क्लब रजिस्टर केला आणि तिथून पुढं म्हणजे सुरुवातीला आम्ही फक्त एक साधी अशीच एक रेस खेळली, ट्रायल रेस म्हणून 120 किलोमीटरची. त्याच्यात बी म्हणजे बऱ्याच लोकांचे पक्षी परत घरी आले. पहिला क्लब आपलाच आहे का? हो, PPMA क्लब. आणि त्याच्या आधी तुमच्याकडे कबूतर रेसर तुम्ही ठेवलेच होते? नाही, रेसर नव्हते, मिक्स होते. म्हणजे काही रेसर होते, काही साधे होते, पण जातवान होते.
आणि तुमच्याकडे जातवान कबूतर होते तर हम्म. तुम्ही कडून इकडे रेसरकडे येण्याचं कसं ठरलं तुमचं की बाबा हे जे बँगलोर वगैरे हे इकडे कल्पना आली मॅच टायसन झालं म्हटलं आपण सुद्धा प्रयत्न करून बघू तर हळूहळू पण जातवान कबूतर आम्ही हे केले आणि रेसिंग पिजन आनंद केलून जमा करून मग पिल्लं वगैरे काढून रेस सुरुवात केली. अच्छा, म्हणजे दोघांनी मिळून तुम्ही ठरवलं की आता जातवान करून दोघांनी म्हणजे क्लबने आमच्या अच्छा, 10-12 club. मेंबरचे होते ते आणि club. म्हणजे त्यावेळेस असं नाही की म्हणजे आम्ही दोघंच, म्हणजे कुठल्याही ढाबळीवर तुम्ही गेलात तर सगळ्यांबरोबर 3-4 लोक जोडीदार असतात. बरं. तर त्यांचं बी एक मत होतं, चला आपण रेस खेळू हे खेळू. जसे म्हणजे एक सलीमबाई म्हणून आमचे मित्र आहेत, अच्छा. ते फार जुने आमच्या सोबतच आहे. बरं तर त्यांनी बी म्हणजे त्यांना बी आवड होती. बरं तर मग ते बी म्हणाले चला आपण रेस खेळू रेसिंग. मग आम्ही बेंगलोरवरून जाऊन रेसिंग बर्ड्स आणले. सुरुवातीला एवढे नव्हते आमच्याकडे, पण नंतर हळूहळू चांगली क्वालिटी जमा करत गेले. पुण्यात तसं लढतीचे कबुतरांसाठी फेमस होतं आधी खूप. हां, तर मग रेसर कबूतर पहिल्यांदा कधी आले काय आठवतंय तुम्हाला की बाबा कुणी आणली किंवा कसं सुरुवात कशी झाली? सुरुवात तसं- होती. नाही पुरोहित नाही, एक देसाई म्हणून आहे. बरं आपल्या इकडे एक देसाई म्हणून होते. इस्टेटमध्ये. ई स्ट्रीटमध्ये बंगल्यामध्ये त्यांचे म्हणजे लॉफ्ट होता. बरं तर त्यांनी सुरुवातीला पुण्यात रेसर कबूतर आणले. त्याच्यानंतर जिथवर मला आठवतो किंवा माहिती आहे तर राज पुरोहित, बरं तर त्यांनी एक म्हणजे रेसर आणले. त्याच्यापूर्वी पुरंदरे बाबा म्हणून आहे, अच्छा. म्हणजे आमचे ओल्ड म्हणजे बरेच लोक त्यांना ओळखतात. हा. तर त्यांच्याकडे बी रेसर नाही, पण इंग्लंडवरून आणलेले होमर पिजन खूप चांगले, तर त्यांनी एक आणले होते. ही क्लबची पहिली तुमची जी फ्री टॉस रेस हां म्हणतात त्याला. हां, तर ते किती किलोमीटरला झाली आणि त्याच्यामध्ये कसं त्याचा रिझल्ट कसा होता तुमचा? म्हणजे एकदम सुरुवातीला. सगळ्यात पहिली रेस हां, क्लबची. तर सगळी पहिली रेस जेव्हा झाली 2012 मध्ये आमची, तर बरं. पहिल्या वर्षी तर आम्ही फक्त 120 किलोमीटरची एकच रेस खेळली, बरं. एक ट्रायल म्हणून. तर त्यावेळेस अशी माहिती नव्हती कुणाला की काय करतात, टॉसिंग देतात नाही. जसं आता आमच्या क्लबमध्ये त्यावेळेस पुरोहिती होते, हां. तर त्यांच्याकडे रेसर बर्ड ऑलरेडी होते, त्यांना माहिती होती सगळी, बरं. पण बाकी लोकांना माहिती नव्हती. तर कोणी टॉस म्हणजे 50 किलोमीटरचे दिले, हां. कोणी 20 किलोमीटरचा टॉस दिला, हां. आणि असंच करून एक पहिली फ्रेंडली रेस म्हणून आम्ही खेळून बघितली. पण त्याच्यातही म्हणजे रिझल्ट चांगला आला. बहुतेक लोकांचे पक्षी परत घरी आले. बरं. त्यावेळेस म्हणजे आम्हाला खूप हे वाटलं की 120 किलोमीटरवरून आले पक्षी. अच्छा. पण हळूहळू जसं रेसिंगमध्ये वाढत गेलो तर आता कळतो बरं. की 1000 किलोमीटर 1500 किलोमीटर बी पक्षी येतात. बरं. मग त्याच्या आधी तुम्हाला नॉलेज होतं की जोड्या कशा लावायच्या रेसरच्या डोळे बघून? नॉलेज तर होतं कारण तेवढं नॉलेज आहे म्हणजे इतके वर्ष केलं त्या हिशोबाने नॉलेज आहे. अच्छा. तर ते पेअर कसं करायचं म्हणून ते आम्ही ठरवलं बरं. आणि जसं रिझल्ट येत गेला बरं. समजा ह्या वर्षाला पुढचा रिझल्ट म्हणजे ह्या रिझल्टवर पुढच्या वर्षी कोणतं पेअर काय करायचं, कुणाला एक लॉंग डिस्टन्स बरं. शॉर्ट डिस्टन्स त्याच्यामध्ये बड आहे त्या हिशोबाने मग पेअर करत गेलो. आणि क्लबचं आता पहिलाच क्लब होता म्हटल्यावरती क्लब चालवायचा कसा याचं तुम्हाला कोणी गायडन्स कोणी केलं कसं? गायडन्स तसं आम्ही म्हणजे बेंगलोर आणि चेन्नईवरून चेन्नईवाल्या आमचे मित्र आहे, त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेतली होती. बरं. मग क्लब चालवायचं म्हटलं तर त्याला लागतात पैसे. बरं. तर पैसे येणार कुठून? तर जेवढे सभासद असतात बरं. त्यांच्याकडून आम्ही वार्षिक फीस घेतो. बरं. की म्हणजे सुरुवातीला आम्ही 12-1,000 घेत होतो, हळूहळू वाढून ती 15,000 झाली, 18,000. जशी म्हणजे महागाई वाढली तसा खर्च वाढत जातो. बरं. तर मग ते जे गोळा होतात पैसे, बरं. त्या पैशामध्ये आमचं म्हणजे ट्रान्सपोर्ट होतं, बरं. पक्षी न्यायचा ट्रान्सपोर्ट हे, आणि पक्षी सांभाळायचं ज्यांनी त्यांनी आपापल्या घरी आपल्या स्वखर्चाने सांभाळायचे. बरं. टॉस आपल्या स्वखर्चाने आपला टॉस द्यायचा. फक्त रेसचा खर्च, प्राईज डिस्ट्रीब्युशनचा खर्च तो म्हणजे क्लब बघतो. बरं. आणि गोळा झालेले पैसे किंवा मग स्पॉन्सर बी बरेच असतात. हळूहळू आम्हाला स्पॉन्सर्स बी भेटले. कोण वार्षिक 1 लाख रुपये देतो, 2. तर त्या स्पॉन्सरशिपमध्ये आमचे फंक्शन बी खूप मोठे होतात. बरं. म्हणजे एक लग्न म्हणतो ना आपण, तर लग्नासारखा कार्यक्रम होतं की 300-400 लोक असतात, छान जेवण असतो, मग आम्ही ट्रॉफीज वगैरे आणतो. तर ते तसं हळूहळू ते मॅनेज होत गेलं. आता आपली 700ची रेस झाली होती तर हो. ते कुठून सोडले होते कसं काय? ते सेनवे म्हणून मध्य प्रदेश, अच्छा. म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून बरं. मध्य प्रदेश, तिकडून 720 किलोमीटरची रेस सोडली रेस होती. झाली होती. हां, तर त्या रेसमध्ये यावर्षी थोडं वातावरण गरम असल्यामुळं म्हणजे पक्षी मोस्टली 700ला फर्स्ट डेच येतात, पण आमचे पक्षी सेकंड डे आले. आणि 700ला आमची 2 दिवसाची वेळ असते की 2 दिवसात जो पक्षी येईल त्यालाच म्हणजे नंबर आणि पॉईंट्स भेटतात. तर ते त्याच्यात- डिस्टन्स कसं बाय रोड काउंट करतो नाही, आपण? बाय रोड नाही, बाय एअर डिस्टन्स काउंट एअर करतो. डिस्टन्स 720 हां असतं. हां, जरशी आता आमची गाडी तवेरा गाडीमध्ये नेले होते, तर त्या गाडीचं प्रॅक्टिकल किलोमीटर 950 झालं अच्छा. आणि एअर डिस्टन्स 720.
तर रोडनी धरलं तर ते डिस्टन्स नेहमी जास्तच असतो आणि एअर डिस्टन्स कमी असतो. 720 किलोमीटर आम्ही एअर डिस्टन्सनी रेस करतो. बरं. आता त्यामध्ये आपले किती आले 700? आपले आता 4 कबूतर आले, 4 पक्षी. कुठले 4 हा. आले ते आपण म्हणजे आता हे जे Male- पक्षी female का male होते? 2 मेल आले, 2 फिमेल. आता हे जे पक्षी आहे हा. तर हे सगळे पक्षी म्हणजे 120चा जो फ्री टॉस असतो हा. ते खेळले. त्याच्यानंतर कोणता पक्षी 300 खेळला, कोणता 400 खेळला, बरं. कोणता 500 खेळला. बरं. तर ते त्यांना ब्रेक देणं बी आवश्यक बरं. असतो की जो 300 खेळला त्याला ब्रेक देऊन बरं. 700ला कोणकोणता पक्षी असतो कंटिन्यू खेळतो. तर तसं हे सगळं 120 टॉस हा. खेळल्यानंतर हां डायरेक्ट 700 ला दिलं का मध्ये? हां नाही, एक पक्षी याच्यात असा पण नाही जो 120 खेळला बरं. त्याच्यानंतर डायरेक्ट 700ला 700 ला दिला, टाकला तर तो पण आला. हा आणि आता जे 4 आले ते हा. डायरेक्ट टाकलेले का मध्ये नाही, अजून toss? मध्ये अजून खेळलेले, कोण 300 खेळले, कोण 400 खेळले. बरं. तसे म्हणजे 400च्या नंतरचे 700ला टाकले होते, तेच सगळे आलेत. आता कुठले आले हा. 700 ला आपले? आता याच्यामध्ये 2 फिमेल आहे, मी दाखवतो. ही 700 ला हा. आली. ही एक फिमेल आहे जी 700ला आली. ते तिथे किती वाजता सोडले जातात ते सकाळी? सकाळी 7:30-8 वाजता जसं सूर्योदय होतो. बरं. ही म्हणजे लॉंग डिस्टन्सची बरं. छान बर्ड आहे ही. आणि हे सेकंड डे ला आली का? सेकंड डेला आली. सेकंड डे म्हणजे त्याच्यात त्यांचा दोष नसतो काय, हा. थोडं वातावरणाचं बी असतो. हा, नाही आता. हां, गारवा असता तर सेम डे बी येतात. बरं. आणि याचे काय आई वडिलांचं काय रेकॉर्ड आहे? याची आई जेली जेली माची होती, मी एकीकडून विकत घेतली होती. बरं. आणि या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या माझ्या ढाबळीत तुम्ही बघितलं तर पर कापलेले कबूतर नाहीच ठेवत मी, आणि असे तसे कबूतर मला आवडत नाही. बरं. तर हिची आई मी एकाकडून घेतली होती. हा. तर तिचे हे 2 बहिणी होते, एवढेच पिल्लं होते. हा. त्यावेळेस त्यांची आई गेली, ते ज्यांची होती त्यांच्याकडे गेली. तर वडिलांनी एकाने सांभाळलं दोघांना. अच्छा. आणि जेली जेलीमाची लाईन होती आणि यांचा वडील ॲडिसन लाईनचा होता. अच्छा. आता ह्या तर दोघी बहिणी खेळल्या का? नाही. दुसरी होती? एक बहीण मागच्या वर्षी 400ला लॉस झाली. अच्छा. तिला थोडे पंखांचे कमी होते प्रॉब्लेम, पण ते मी ट्राय करायला गेलो, ती लॉस झाली. बरं. आणि दुसरी एक आहे आता फिमेलला चाललेली. ही दुसरी फिमेल का? हां, ही एक दुसरी फिमेल आलेली आहे. असं झालं ना. आणि यांचं म्हणजे वय असं जास्ती नाही. मागच्या वर्षीचे यंग बर्ड होते, यावर्षी ओल्ड बर्ड म्हणून खेळतात. यांच्या पायामध्ये आमच्या PPMA क्लबची रिंग आहे. हे असं PPMA आणि हा नंबर असतो, इयर आणि नंबर. हे इयर आहे आणि हे रिंग नंबर असतो. आणि आमच्या क्लबमध्ये म्हणजे जे क्लबचे रिंग असतात त्याच पक्ष्यांना अलाउड असतो. हिचं काय हा. आई वडिलांचं काय record? हिचा वडील जॅन ॲडन, ओरिजिनल जॅन ॲडन आहे. अच्छा. हां, ते वडील आहे. आणि आई हिची आयविन फिलिप्स म्हणून आहे, त्यांच्याकडून आम्ही काय पट्टे घेतले होते, त्याच्यातली फिमेल होती. त्यांचे पट्टे काढले होते. आता सध्या म्हणजे ते ट्रॅव्हल करून आलेत खूप, अच्छा. तर त्यांची तब्येत थोडी कमी झालेली आहे, नाहीतर म्हणजे खूप हे असतात ते. जॅन ॲडन लाईन आजकाल लई फेमस आहे, हो. तरी ओरिजिनल जॅन ॲडनमधली फिमेल आहे ही. जॅनार्डन वेगळं आणि जनार्दन वेगळं. हां, ते अच्छा. जॅन आर्डन एक आहे आणि अच्छा. जॅन ॲडन एक आहे. अच्छा. ज्यावेळेस हा पक्षी रेस खेळून येतो हां आणि डाबेत आपण पोहोचलो, त्याच्यानंतर तुम्ही सगळं टॅग वगैरे त्या गोष्टी केल्या, हां, तर ह्या पक्षाला ट्रीटमेंट कशी देता तुम्ही? म्हणजे दाना किंवा पाणी हां, असं? जायच्या अगोदरचं एक ट्रीटमेंट वेगळा असतो अच्छा. आणि आल्यानंतरचा रिकव्हरी एक वेगळा असतो. बरं. कारण आल्यानंतर रिकव्हरी दिलं, हां. समजा तुमचा पक्षी 300 किलोमीटरवरून आला, बरं. तुम्ही त्याला रिकव्हरी वगैरे काय दिलं नाही, बरं. तर त्याला पुढच्याच आठवड्यात आपली दुसरी रेस असते. बरं. तर तो रिकवर झाला नाही तर तुमचा कितीही चांगला पक्षी असला बरं. तरी त्या रेसमध्ये तो येणार नाही. बरं. आला तरी खूप उशिरा येईल किंवा येण्याची शक्यता कमी असते. म्हणून ज्या दिवशी तो आला त्या दिवसापासून त्याला चांगलं धान्य, रिकव्हरी टॅबलेट्स, रिकव्हरीचं लिक्विड असतो ते देणं आवश्यक असतो. ते कमीत कमी 3-4 दिवस द्यायचं, बरं. मग परत थांबवायचं, कारण पुढच्या आठवड्यात परत रेस असते. बरं. मग ते रेसमध्ये चांगलं येण्यासाठी ते औषध वेगळं असतात, अच्छा. तर मग ते द्यावं लागतो. बरं. असं आहे.
आणि हे म्हणजे खूप मोठी गोष्ट की 700 आज माणसाला बी आपण 700 किलोमीटरला सोडलं बरोबर. तर तो बी 10 जणांना विचारत येणार की पुन्हा कुठे आहे. बरोबर. पण यांचं काय आहे अजूनपर्यंत बरीच स्टडी झालेली आहे. समजा हा पक्षी आज सकाळी आपण सोडला तर सेकंड डेला आपल्या घरी येतोय हा ट्रॅव्हल कसं असतं म्हणजे रात्री तो कुठे थांबतो हा का स्टॉप continue घेतो. तो? म्हणजे जो पक्षी समजा 700ला Long सकाळी distance. सोडला लॉंग डिस्टन्स सोबत 700ला सोडला आणि तो संध्याकाळी 4-5 पर्यंत घरी येतोय हा. तर त्याचा अर्थ तो कुठंच थांबला नाही. अच्छा. तो जसा म्हणजे फ्लाय करत गेला तर कंटिन्यू फ्लाय करून ढाबळीवर आला. पण Second जो day ला आला पक्षी तर समजायचं की सेकंड तो- डेला आला की तो कुठंतरी ब्रेक घेतो, थांबतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कुठंतरी पाणी वगैरे त्याला दिसलं तर पाणी पिणार, परत जरा फ्रेश रिकवर होणार आणि मग दुपारी 10:30-11च्या नंतर तो घरी पोचतो. हां किंवा एखादी नवीन ब्लड लाईन आपल्याकडे तुमच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आणायचंय तर तुमच्या दोघांचं कसं कॉर्डिनेशन होतं की बाबा हे घेऊयात किंवा ते कॉर्डिनेशन म्हणजे आपण ही खूप इतिहास म्हणजे तुम्ही history सजेस्ट करता त्यांना का तुम्ही असं हिस्ट्री आहे. समजा हा. ही लाईन जर चांगली चालली बरं. आता समजा ही आहे बरं, ह्याचे आई वडील कुठले काय आहेत त्या हिशोबाने मग डिस्कशन करून बरं. 1-2 बड मागून पेअरिंग करून त्याच्यामुळे पिल्लं हे करतात. अच्छा. कारण असं मोठे आणलं तर हे थांबणार नाही, बरं. त्यामुळे पेअरिंगच करावं लागतं. अच्छा. आणि ज्यावेळेस तो पक्षी कुठलाही असेल त्याला टॉसिंग देणं गरजेचं आहे. हां बरं. तर तुम्हाला मदतीला कोण आहे का तुम्ही कसं करता? आहे ना 2-3 लोक मदतीला आमच्या असतात. मित्रांपैकी आहे. बरं. 13-14 मदतीला असतात. म्हणजे बरं. सकाळी आता समजा भाऊ आणि कोणी जोडीदार बरं. गाडीत एक सगळे पिंजरे फ्रेंड्स ठेवून म्हणून मित्र. सगळे फ्रान्सिस म्हणून येतो, एक तो ओमर. continue असतो. अच्छा. हां तर म्हणजे टॉसिंगला हे दोघं तिकडे घेऊन गेले तर मी इकडे लॉफ्टवर असतो. बरं. कारण टॉसिंग आपण म्हणतो की फक्त टॉसिंग दिले कबूतर घरी आले ते बी असतो, पण तसं नाही. ॲक्च्युली जेव्हा टॉसिंग करून कबूतर घरी येतो तर त्याच वेळेस आपला अभ्यास होत असतो अच्छा. की कोणचा कबूतर आल्यानंतर फ्रेशनेस दाखवतोय, दम दाखवतोय किंवा कोणचा कबूतर छान फ्रेश वाटतोय. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला पुढचा अंदाज येत जातो की कोणचा कबूतर रेससाठी पुढं आपल्याला उपयोगी ठरणार. बरं. असं सगळ्या गोष्टी बघणं बी गरजेचं. म्हणून मी इकडं थांबलेला असतो तर भाऊ आणि तो सगळे फ्रान्सिस म्हणून आपला एक मित्र आहे बरं. ते दोघं कारमध्ये जातात लागून. कारमध्ये. आणि टॉस बी म्हणजे 20 पासून स्टार्ट करतो, अच्छा. 20 किलोमीटर, बरं. त्यानंतर 50, 70, मॅक्झिमम 100 पर्यंत टॉस करून नंतर 120ला मग फ्री टॉस समजा चालू नवीनच आहे. पट्टा आहे आपल्या डावीतला हां. तर त्याच्याबरोबर काही जे आधी जे सोडलेले असतात ते हां. असतात का डायरेक्ट सगळे नवीन टॉसिंगला? नाही सगळ्यांचं हे कसं आहे वेगवेगळं असतो. शक्यतो म्हणजे जुने कबूतर आणि नवीन पट्टे एक सोबत सोडले तर लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात. पण त्याचा परिणाम असा असतो की आता तुमचा जुना कबूतर मागच्या वर्षी रेस खेळलाय, टॉस खेळलाय, तर त्याला एक रूट बसलेला असतो, तर तो त्या रूटवरूनच येणार. तर नवीन पट्टा काय करतो त्यांच्या मागं त्या रूटनीच येतो, मग त्याला बी तीच सवय असती हां. की त्याच रूटनी यायची. म्हणून जर पट्ट्यांचा ग्रुप आणि मोठ्यांचा ग्रुप वेगवेगळा सोडला आणि यांची एक विशेषता आहे, पट्टा तुमचा एक 2-3 महिन्याचा झाला ना बरं. तर ते घाबरायचं काही कारण नाही. कुठून बी सोडा तुम्ही 20 किलोमीटर 25 किलोमीटर, बरं. तो थोडा उशिरा येईन पण घरी येणारच. बरं. आणि वेगळा पट्टा सोडला ना तर तो त्यांचा एक रूट ते लोक वेगळा निर्माण करतात. तर हे कधी कधी रेसमध्ये आपल्याला फायदेशीर बी ठरतो की पट्टा समजा आता मोस्टली आमचा अनुभव आहे की आपण सोपा इकडं नगर रोडवरून सोडले तर कबूतर असे जाऊन डोंगर मार्गे असे येतात, अच्छा. पण नवीन पट्टा होऊ शकतो की ह्या मार्गाने येईल. अच्छा. तर एकदा त्याला ह्या मार्गाची सवय लागली की रेसमध्ये तो सगळ्यात अगोदर येणार, असं पण असतं याच्यात. आपण आता पुढचे बघूया हां. 2 मेल. काढू इकडं बाहेर. हे घेऊनच टाकू. नाही ते ही लाईन बघा, ही म्हणजे आमच्या स्वतःच्या ढाबळीतली फेमस लाईन आहे. त्यांचं नाव आहे अनिल कपूर. अच्छा. आता तुम्ही म्हणाल की अनिल कपूर नाव कसं आहे, अच्छा. तर ह्यांचे जे वडील आहे, हां. वडील किंवा मग आपण आजोबा बी म्हणू शकतो. तर असेच आम्ही मित्र बसलेलो होतो. ते आमचा विल्सन म्हणून एक मित्र आहे बँगलोरला, हां. त्यांच्याकडून आम्ही आणला होता. असाच एक ब्लू निळा होता. बरं. तर तो जरा चालायचा असा, तो हात ठेवून ना, तर मस्करी मी त्याला म्हणजे मित्रांनी असंच म्हणलं अरे हे अनिल कपूर सारखाच चालतो म्हणून त्याचं नाव अनिल कपूर. अच्छा. तर आता त्याचे जे बच्चे निघत गेले ते अनिल कपूर म्हणूनच फेमस झाले. अच्छा. तर हे कंटिन्यू माझ्याकडे 5 वर्ष झाले अच्छा. की शॉर्ट रेसला पॉईंट देत नाही अच्छा. आणि 500, 700 आणि 1000ला अच्छा. म्हणजे येणार पॉईंट देणार म्हणजे देणार.
ते तुमची असं. होम रेस म्हणजे तुमच्या नावानं ते हा नावानं म्हणजे एक वेगळी लाईन famous झाले. तयार झाली. अच्छा. तर आज बी म्हणजे माझे बरेच मित्र आहे. आता ह्यावर्षी तसा माझा विचार आहे सगळेच कबूतर कमी करायचे, कारण मला बांधकाम करायचे. बरं. तर सगळ्या मित्रांची एकच मागणी आहे अच्छा. की ते अनिल कपूरचे पट्टे असेल तर ते आम्हाला दे. आणि सध्या त्याचे कुठे आई वडील अनिल कपूर वगैरे? ते आता आमचं दुसरा एक लॉफ्ट आहे कॅटी लॉफ्ट म्हणून. अच्छा. आता तिकडं ब्रीडिंगला आहे. त्यांच्या इकडं बी म्हणजे ह्याचे बरं. भाऊ बहीण आलेच, म्हणजे हा 700 ला आलाय तो. 700 ला आलाय. हा बरं. त्यांच्याकडे बी आणि हा किती वर्षाचा आहे? हा मागच्या वर्षीचाच आहे, म्हणजे एक आता वर्षाचा. 1.5 वर्षाचा, 1.5 पावणे 2 वर्षाचा झाला असेल. पण ही जी लाईन आहे आमच्याकडं, म्हणजे हिचे आई वडील बरं. किंवा मग भाऊ बहीण सगळे म्हणजे दरवर्षी सगळे कंटिन्युटी विनर आहे बरं. 700चे. बरं. आणि आज अजून बी आहेत धाबळीत बी, म्हणजे त्यांचे 2-3 भाऊ आहे. बरं. एक तो बघा बसलेला आहे, त्याचा डोळा बी गेला. अच्छा. ब्लू कलरचं बघा, ते खुट्टीवर बसलाय ना, हा कोपऱ्यातला, शिकऱ्याने अटॅक केलता. अच्छा. तर एक डोळा बंद असताना बी तो आला बरं. मग इकडं आले- रेसमध्ये अटॅक केला रेसमध्ये. ट्रेनिंग? रेसमध्ये. बरं. तर एक डोळ्यांनी दिसत नाही त्याला, मग आम्ही ट्रीटमेंट केलं, आता ओके. अच्छा. पण तो डोळा त्याचा गेलाच. बरं. मग आता त्याचं आता ब्रीडिंगच्या कामात ब्रीडिंग आहे. ह्या साईडचा डोळा त्याचा गेलं. म्हणजे नियर अबाउट डोळा आहे, पण त्याला काही दिसत नाही. बरं. पण तो ब्रीडिंगला खूप कामाचा आहे. अच्छा. माझ्याकडे मोस्टली लाईनमध्ये ॲडिसन, जॅन ॲडन बरं. आणि हे विल्सनवाले जे आम्ही अनिल कपूर म्हणतो त्या लाईनचे जास्त आहे. म्हणजे या लाईननी तुम्हाला जास्त रिझल्ट रिझल्ट दिला. नाही हा आता त्याचं काय? हा बी म्हणजे ते आई यांची अनिल कपूरमधूनच होती. अच्छा. हा, आणि वडील म्हणजे एक आम्ही चेन्नईवरून आणलेला या एक दोघांची ब्लड लाईन एकच आहे. एकच आहे ब्लड लाईन. हा किती वर्षाचा आहे? हा बी 1.5 पावणे 2 वर्षाचा. म्हणजे 1-2 वर्ष रेस खेळवली की आम्ही त्यांना ब्रीडिंगवर घेतो. पण यावेळेस माझे ब्रीडिंगचे सगळे बड मी कंची ढाबळ वगैरे एका मित्राला देऊन टाकले. हे सगळे 4 जे आले ते हा. कसे पाठोपाठ आले का एकदम कसं? नाही नाही, एक म्हणजे सकाळी एक आला, बरं. मग दुपारी एक आला, बरं. मग नेक्स्ट डे, असं वेगवेगळे आले. आता ह्याच्यातून हा प्लेसमेंटला बसलेला आहे, अच्छा. हा नाही बसला, हा उशिरा आला, टाईम संपल्यावर आला. या दोघांमध्ये किती तासांचं अंतर होतं येण्यात? एक 4-5 तासांचं 4. अंतर आहे. बरं. तर त्याचं प्लेसमेंट नाही. त्या 2 फिमेलमध्ये बी एक प्लेसमेंटमध्ये आहे बरं. आणि एक लेट रिटर्न आहे. बरं. असं आणि याच्यात विनिंगचा रेशो कसा असतो? मेल फिमेल मध्ये जास्त असं काही नसतं? असं तरी आत्तापर्यंत आता घरी उडताना जे आहे ना, बरं. तर फिमेल खूप छान उडतात. बरं. म्हणजे असं सोडले की ते बघायची आवश्यकता नाही, खूप लांब बीम जाऊन येतात. आणि मेल शक्यतो घर सोडत नाही. पण विनिंग पर्सेंटेज असं इक्वलच आहे, असं काही वेगळं स्पेशल काही नाही. मग आता रेसला मेल सोडायची का फिमेल सोडायची हे कसं हा. डिसाईड होतं? असं काही नाही, का त्याची त्यांच्या परफॉर्मन्सवर आणि ब्लड लाईनवर, अच्छा. की तुम्हाला माहिती आहे ही ब्लड लाईन येतेच, मग त्यांचा मेल सोडा फिमेल सोडा येतात. ते ब्लड लाईन असती त्याच्यावरच, म्हणजे मोस्टली कॅटेगरी असते डर्बी. हा, म्हणजे आमच्या रेसमध्ये बी कॅटेगरी असते. डर्बी म्हणजे डर्बी म्हणजे यंग डर्बी, ओल्ड डर्बी. तर यंग डर्बीला फक्त यंग पक्षी म्हणजे ह्याच वर्षीचे, जे म्हणजे ह्या वर्षी जन्मल्यात आणि 1 वर्ष पूर्ण नाही झालं आहे त्यांना, तसे यंगमध्ये खेळतात. तर यंग डर्बी आणि यंग ओपनमध्ये 10-10 पक्षी सोडू शकतात. ओल्डमध्ये फक्त एकच पक्षी, डर्बीमध्ये एक पक्षी सोडू. तसंच ओल्डचं बी आहे, 10 पक्षी ग्रुपमध्ये आणि एक पक्षी डर्बीला. अच्छा. तर सगळ्यांना म्हणजे पॉईंट्स असे मिळतात की डर्बीमध्ये आला तर फर्स्टला 10 पॉईंट असतात, सेकंडला 9, असं ओपन आणि यंगमध्ये सेम सिस्टम असतो. आणि ज्यावेळेस आपण रेसिंगला जोड्या लावतो तर ते काय बघून लावले जातात जोड्या कशा? आता प्रत्येकाचं आपापलं आपापला वेगळं अभ्यास. असतं. हा अभ्यास असतो. बरं. आता शक्यतो माझा अभ्यास बहुतेक लोक असे कबूतर घेतले ना हातामध्ये, ते डोळे बघणार, हे बघणार, असं विंग्स बघणार, विंग्स पॅटर्न. पण एकंदरीत एवढ्या वर्षाचा माझा अनुभव बघितला तर हे सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या असतात. आणि तुम्ही जे बोलता की आता मी म्हणेन की हा विंग्स पॅटर्नचा कबूतर 100% 700-1000 येणारच, पण तसं काही नसतं. ते म्हणजे एक आपले मनाचं हे असतो जो येणारा पक्षी. मग कधी कधी म्हणजे आता हे शेपटी बी आहे ना, याची बघा एक अशी लेवल आहे, तर बऱ्याच लोकांचं मत असं आहे की असं म्हणजे एक जॉईंट शेपटी असली की तो कबूतर खूप छान येतो. पण माझ्या इकडं सगळ्यात जास्ती परफॉर्मन्स केला एक बड होता माझ्याकडे, ते डर्बी लाईन स्पेशल होती आमची, त्याची शेपटी नेहमी अशी उघडलेली असायची. तर त्यांनी बी म्हणजे रिझल्ट दिला. त्याच्यावरून म्हणजे काय सांगता येत नाही की कसे पक्षी येणार काय. आणि माझी जोड्या लावण्याची जी ट्रिक आहे तर मी शक्यतो हातात घेत नाही, तर खाली जे छान दिसतात असं वाटतं आपल्याला आणि ब्लड लाईन बघतो.
की म्हणजे भाऊ बहीण मिक्स नाही व्हावं किंवा एकच ब्लडचे दोघांमध्ये मिक्स नाही व्हावं असे बघून जोडी पॅरिंग करतो. बरं. तर समजा नवीन मुलं आहेत की त्यांना हम्म. रेसिंग क्षेत्रात उतरायचं, हां तर त्याची तयारी कशी केली पाहिजे? तयारी म्हणजे एक तर लॉक चांगली पाहिजे. हम्म. त्याच्यानंतर जे आपण कबुतराकडे म्हणजे लक्ष देतो बरं. ते पूर्ण पाहिजे. टाईम टू टाईम त्यांना समजा फूड झालं, पाणी झालं, हे झालं, सगळं व्यवस्थित बघावं. बरं. आंघोळ असते. आता तुम्ही लढतीची कबुतरं पण ठेवलेली आहेत आणि आता सध्या तुमच्याकडे रेसर पण आहे, तर त्या दोन्हीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला दोन्ही खेळांमध्ये? लढतीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे जातवण म्हणतो आपण हां. ते कसं जसं आपण ट्रेन करू हां. तेव्हा इतकं डिस्टन्स तुला जायचं आणि रिटर्न यायचं किंवा हां. कोणत्या रूटने जायचं. हां. कारण समोर लढती खूप असतात. हम्म. रेसिंगमध्ये असं हे नसतं हां. कॉम्पिटिशन. मग त्या हिशोबाने त्यांना ट्रेन करावं लागतं. अच्छा. तर कबूतर पाळणं म्हणजे दोन्ही महत्वाचे आहे हम्म. की काही शौकीन लढतीचे पण आहेत हां आणि रेसरची पण आहेत, तर आपापल्या जागी दोघांचं तर दोघांचं ते महत्व आहे. तर नवीन मुलांसाठी तुम्ही काय म्हणजे सांगाल की तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे सर्वप्रथम तयारी तर केली बघा पाहिजे? जर रेसिंगमध्ये कोणाला उतरायचे तर याच्यामध्ये पैसा भरपूर लागतो. बरं. जसं एक आपण आणि उत्पन्न काय नाही याच्यात, म्हणजे लोकांचे असे खूप विचार आहे रेसिंग कबूतर आहे यांच्याकडे लाख लाख रुपयाचे पक्षी आहे हे आहे, पण शक्यता बघितली की उत्पन्न शून्यच आहे. बरं. की तुम्ही जेवढं खर्च त्यांच्या मागं करता तर तेवढे तुम्ही return विकायला गेले तर रिटर्न भेटत नाही. तर हे एक हाऊस आपल्या खुशीसाठी खेळणारा बरं. शौक आहे. तर सर्वप्रथम तर मी म्हणेन सुरुवातीला जास्त गुंतवणूक करू नका. बरं. तुम्हाला पक्षी घ्यायचे असेल तर अशा व्यक्तीकडून घ्या की जे पूर्ण जे कबूतर काढत असतो तर त्याच्याकडे एक चांगले पक्षी भेटतात, किंवा मग तुमच्या जवळचा एकदम आणि तो तुम्हाला गॅरंटीने एक 5-10 पेअर असे गॅरंटीचे चांगले देईल. उगीचच बँगलोरला जाणं इकडं जाणं म्हणजे आता लोकांनी 2-2, 3-3 लाख रुपयाचे बी जोडे आणले, पण त्यांचं परफॉर्मन्स बघितलं तर आता 10 जोडे कुणी आणले असेल वेगवेगळ्या माणसांनी, समजा तुम्ही जोड यांनी 2 जोड, तर त्या 10 जोड्यांमधले एखाद्या माणसाला रिझल्ट भेटला आहे, बाकी 8 माणसांचे रिझल्ट फेल आहे. तर ते म्हणजे आताच्या लोकांचं कसं आहे पैशाच्या ह्याच्यावर जातात की अरे 2 लाखाचा जोड आहे म्हणजे ह्याचा निघालेला पट्टा येणारच. तर तसं काही नसतो. कबूतर आपण घरामध्ये चांगले सांभाळले, फक्त लाईन ब्रीड चांगलीच पाहिजे, ते तर म्हणजे अत्यावश्यक आहे की लाईन चांगली पाहिजे. तर लाईन घेताना तुम्ही एक विश्वासू माणसाकडून घ्या जे म्हणजे तुम्हाला चांगली लाईन देईल, आणि प्लस त्याच्यावर कष्ट करा की लहानपणापासून पट्ट्यांना व्यवस्थित ट्रेनिंग द्या. शक्यतो लहान पट्टे असताना जेव्हा घरी चांगले उडतात तर त्यांना टॉसिंग चालू करा. आजकाल आपल्या पुण्यामध्ये एक आहे की टॉसिंगला लोक सगळे कंटाळतात. इवन म्हणजे आमचं बी उदाहरण घेतलं तर आम्ही बी कंटाळतो. आम्ही कधी टॉसिंग देतो जेव्हा रेस जवळ आली, तर 1 महिना बाकी आहे रेसला टॉसिंग. तसं नसतं, याला टॉसिंग आहे ना, तुमचा पट्टा घरी उडायला लागला की एक 3-4 महिने घरी चांगला उडला की त्याला त्याच दिवसापासून टॉसिंग चालू करा. तुम्ही रेसची वाट नका बघू. मग तो सीझन झाला, पाऊस काळा लागला, त्याच्यानंतर मग रेसचं सीझन येतो, मग तेव्हा परत टॉसिंग द्या तर तुमचा रिझल्ट चांगला येईल. आता हे जे मागे आपले पक्षी दिसत आहेत ते हां. सगळे खेळलेले आहेत का? सगळे खेळ एकाच दुसरा सोडला की बाकी सगळे आपण खेळ. एक एक बघूयात की किती किलोमीटर रिटर्न आहेत किंवा काय काय खेळलेले आहेत ते. हे बघा, हे उमर शेख हां आमचे म्हणजे जोडीदार हां, आणि हे कैफ, हे दोघं राहिला हडपसर मोहम्मदवाडीला आहे. पण पक्ष्यांचं प्रेम यांना बी एवढं आहे की ते पक्ष्यांसाठी तिकडून एक 2-3 दिवसात इकडे येत असतात. आणि माझ्या लॉफ्टची सगळी माहिती यांना आहे की कोणते पक्षी कुठं बंद करायचे, कोणते सोडायचे, कुणाला काय धान्य द्यायचं, सगळी माहिती यांना आहे. तर समजा आता ह्याच्यामध्ये कसं आहे, कोणी ना कोणी आपल्यासोबत लागतोच. एकट्या माणसाचं हे शौक नाही. तर कधी कधी आमची फॅमिली 5-6 दिवसाच्या कुठं टूरवर जायचं असेल तर जेव्हा बी जायचं असेल तर फक्त याला एकदा सांगितलं की मी उद्या सकाळी चाललो आहे, एक 10 दिवसांनी येणार आहे, तर 10 दिवस रोज तिकडून येणार तो. सकाळी सकाळी संध्याकाळी सगळं देखरेख. म्हणजे हडपसर इकडून नाहीतरी एक 5-6 किलोमीटर लांब आहे, तरी येणार, सगळं करून जाणार. तर हे एक मोठा आधार आहे माझ्यासाठी. आणि याला माझ्या पक्ष्यांची सगळी माहिती आहे, कोणचा पक्षी कोणत्या लाईनचा आहे काय आहे. तर म्हणजे मी नसलो तरी मला काळजी नसते, हा सांभाळतो. आणि याच्यासोबतच अजून एक माझे सगळे फ्रँसिस म्हणून आहे मित्र, पण ते सध्या आज कुठं बाहेर गेलेत, नाही तर त्यांचा बी खूप म्हणजे आधार असतो. ते पक्ष्यांचा शौक असतो की कोणी एक माणूस करणं जर अवघडच असतो तर त्याला हातभार लावणारे 2-3 लोक लागतात. आता हा निळा एक आहे माझा, तर हा म्हणजे 300च्या रेसमध्ये ह्याला शिकऱ्यांनी अटॅक केला होता. तर त्याला फक्त बाजी खालची पूर्ण फाटली होती,
बरं. रक्त येत होतं, प्लस त्याचा एक डोळा म्हणजे पूर्ण डॅमेज होता. हा गेलेला डोळा आहे का? हा गेले, त्याला दिसत नाही. आता डोळा जरी चांगला, आम्ही म्हणजे त्याच्यावर औषध उपचार केले पण बरं. चांगला दिसतोय, बरं. तर तरी त्याला त्या डोळ्यांनी दिसत नाही. सध्या हा बाहेर हवेला वगैरे चालतो का आतमध्येच असतो? नाही, आता सध्या आतमध्येच असतो. एक डोळ्यांनी म्हणजे उडवला तर उडतो तसा, बरं. पण ते रिक्स आम्ही घेत नाही. कारण की कसं आहे, तार आहे, कुठं झाड लागलं की अजून पहिलाच तो म्हणजे इंजर्ड आहे, अजून त्याला जास्त काय होऊ नाही म्हणून आता पुढं आम्ही त्यांची म्हणजे लाईन बनवणार. बरोबर. हा म्हणजे 300ला आलेला आहे. 300ला आलेला आहे, ते बी म्हणजे एक डोळ्यांनी न दिसता तसाच आलेला आहे तो. आता त्याला कुठं शिखरांनी मारला असेल हा. काय आपल्याला कल्पना नाही. समजा 200 किलोमीटर अगोदरच, बरं. पण एक डोळ्यावरच तो 200 किलोमीटर Return. कापून रिटर्न आला. बरं बरं. मला सांगा, तुमचे हडपसरमध्ये पक्षी आहेत का? नाही पक्षी नाही आता. बरं. फक्त शौक म्हणून तुम्ही हा, हा. इथे येत आणि यांचं टॉसिंग वगैरे त्याचं नियोजन तुमच्याकडे असतं? हा बाहेर. माझ्याकडे असतं सगळं. बरं. मग तुम्ही दरवेळेस tossing ला पर्सनल जाता? टॉसिंगला आम्ही जातो. बाकी जे पुढं जे रेस असणार ते 120 चे पुढं ते क्लब सोबत असतं सगळ्यांचे. आणि हे सगळं Personal रेसिंगचं जे नॉलेज आलं तर हा. तुम्हाला यांच्याकडून यांच्याकडून चाललंय. बरं. कारण की सुरुवात- जवळपास मी 2012 पासून यांच्याकडे येतोय. बरं तेव्हा मी 10वीत होतो. बरं तेव्हापासून मला एक शौक लागला होता रेसरचं म्हणून. बरं तर यांच्याकडे मी सगळ्यांदा पहिल्यांदा बघितलं रेसर कसे असतात म्हणून. बरं कारण की हे तर वर तर 2016ला आले. बरं पहिले घाटवर डाबल होती आपली, बरोबर. पण तिकडे बघितलं होतं. हे जे सगळे जे पक्षी आहेत तर त्याची सगळं डिटेल माहिती आई बाप कोण आहे, हा म्हणजे किती जवळपास किलोमीटरला आलाय? हा जवळपास सगळ्यांच माहिती आहे आपल्याला. अच्छा. कारण की बट आपल्या हातातले सगळी. अच्छा हा फक्त काय यातली मिस झाली आपले बट, अच्छा. बाकी तर सगळी आहे आता व्यवस्थित. म्हणजे 55 बर्डपासून सुरुवात केली होती. बरं. आता ढाबळीमध्ये 30-35 बर्ड आहे. बाकीचे म्हणजे रेसिंगमध्ये मिस झाले, आणि मिस म्हणजे ते परत कधीतरी येणार. बरं, लेट म्हणजे हा म्हणजे आता 15 पक्षी मिस असेल ना, तर त्याच्यातले 10 तरी परत घरी येणार अशी म्हणजे अपेक्षा आहे, आणि येतात. अच्छा. आता रेसमध्ये आता आपण पक्ष्यांचे डोळे बघतो किंवा पंख बघतो, तर त्याच्यावरून कितपत अंदाज येतो त्या पक्षाचा? आता तुमचा अनुभव आहे शक्यतो आजपर्यंतचा. पंखांपेक्षा म्हणजे पंखांचं बी महत्त्व आहे, बरं. ते बघून बी अंदाज येतो, पण डोळ्यांवरून जास्त अंदाज असतो अच्छा. की कसे कुणाचे डोळे असतील तर हा काय करू शकतो. आणि डोळ्यांपेक्षा त्याचं फिजिकल जे फिटनेस असतो ना, म्हणजे आता हे बघा, तुम्ही पक्षी हातात घेतला तर एक माझा अनुभव म्हणजे नवीन लोकांसाठी मी सांगतो बरं. की हातात पक्षी घेतल्यानंतर तुम्ही साधा बर्ड जो असतो तो हातात घ्या, तर त्याची बॉडी आहे ना अशी म्हणजे पिळपिळी असते अशी हे, आणि रेसर बर्ड घेतला ना तर अशी बॉडी कडक असते एकदम. जसं आपण एक म्हणतो बिल्डर, तर बिल्डरची बॉडी कशी एकदम मजबूत कडक असते, आणि नॉर्मल माणसाची अशी हे असते. तर हा फरक रेसरमध्ये आणि साध्यांमध्ये आहे. म्हणजे रेसर घेताना कधी बी माझं म्हणणं आहे की कबूतर हातात घेतला की पहिला त्याची बॉडी बघा ती किती कडक पण आहे त्याच्यात. म्हणजे हिंदीत म्हणाय गेलं कुणाला कळत नसेल तो सख्त कितना आहे, हां, आणि मराठीत म्हणजे कडक किती आहे त्याचे, म्हणजे बॉडी किती कडक आहे ते बघून नंतर त्याच्या पुढचं सगळं बघा. समजा आपल्याकडे एक जोड आहे, तर त्याचे हां. सख्खे भाऊ आपण रेसला उडवतो, तर हां. दोघांचा परफॉर्मन्स सारखा कधी हां. कधी मिळत नाही. मिळत नाही. नाही, ह्याच्यात हा कसं आहे की म्हणजे माझा ह्याच्यात खूपच अनुभव आहे. बरं. आता 2012-13ला जेव्हा आम्ही नवीन होतो तर एक पेअर आम्ही आणला होता. तर पेअर खूप फेमस होता तो, म्हणजे त्याच्या आईवडिलांची कामगिरी खूप चांगली होती. तर त्याचे मी आता हौशेपोटी काय केले, 10 पिल्लं काढले आणि 10च्या 10 पिल्लं रेसला सोडले. बरं. तर त्या 10 पिल्लांमधून फक्त 2च फिमेल होते. तर एक ब्लू पाईड होती आणि एक चेकर पाईड होती. तर त्या 2च फिमेलनी माझं अख्ख्या पुण्यामध्ये नाव केलं. म्हणजे 350ची 500ची रेस असून दे, ते सगळ्याच्या कबूतरपेक्षा अर्धा तास अगोदर येऊन बसायचे. क्लायमेट कसंही असून दे, आभाळ असून दे, ऊन असून दे, पाऊस, ते यायचे. आणि बाकीचे जे 8 होते ना, तर त्यांचा परफॉर्मन्स काय म्हणजे 200मध्येच गेले, काय 300-400ला गेले, कोण म्हणजे 300मध्ये बी लेट यायचे खूप. तर असं एकच पेअर असलं तर त्याचे सगळेच पट्टे काम करतील असं नसतो, त्याच्यातून एक 2-3च म्हणजे काम करतात. आणि फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन असा काय फरक पडतो का खरंच पक्ष्यांमध्ये? फर्स्ट Performance जनरेशन, मध्ये? हां, म्हणजे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन फरक कुठं पडतो, जे इम्पोर्ट पक्षी आपण आणतो इम्पोर्ट, बरं. तर त्यांचे आपण समजा डायरेक्ट इम्पोर्ट केले, त्यांचे पिल्लं काढले, तर ते पिल्लं लगेच काम देणार नाही तुमच्याकडे. पण त्यांचे पिल्लांचे पिल्लं ते म्हणजे माझा एक अनुभव आहे की 100% काम देतील. कारण हा अनुभव मी घेतला, आम्ही पण इम्पोर्ट आणले होते, खूप आणले. आमचे सलीमभाई जोडीदार आहे, त्यात इम्पोर्टचे ते हौशी कलाकार आहे एकदम. तर त्यांनी तर म्हणजे असे कुठून कबूतर आणले. तर आणल्यानंतर आम्ही म्हणजे त्याच्यावर हे केलं की पिल्लं फर्स्ट जनरेशनचे नाही चालले,
आणि सेकंड जनरेशनचे खूप चांगला रिझल्ट दिला. तर शक्यतो म्हणजे इम्पोर्ट आणले तर कोणी फर्स्ट जनरेशन त्यांचं हे करावं, म्हणजे घरी पहिले पिल्लं काढून घ्यावं, मग त्या पिल्लांचे पिल्ले जेव्हा काढन तर ते परफॉर्मन्स चांगला देतात, असा एक अनुभव आहे माझा. आणि रेसमध्ये शक्यतो निळे आणि बबरेच आपल्याला दिसतात, तर हां, त्याचं काय कारण शक्यतो आहे? म्हणजे आता काय होतं, आपण लांबून लांबून सोडतो हां. आणि जिकडून बी कबूतर येतो तो प्रत्येक ठिकाणी काय जंगल असतात, काय असतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, आपला शिकरा ज्याला आपण फाल्कॉन म्हणतो, तर तो म्हणजे त्याचा आहारच पक्षी असतात, पक्षी, चिमणी हे. तर तो म्हणजे असं कबूतर बघितलं की अटॅक करतो, आणि त्याला अटॅक करायला म्हणजे सोपं काय असतो की कलर बघितला ना तर तो जास्त अट्रॅक्ट होतो, म्हणजे लाल कलर, पांढरा कलर किंवा असं कलरफुल, तर तो अट्रॅक्शन त्याचं जास्ती असतो त्याच्यावर, तर तो त्याच्यावर अटॅक करतो. म्हणून शक्यतो हे निळे बबरे असतात. तर हे म्हणजे आता जंगली कबूतरसारखे एवढे दिसून येत नाही, ते झाडाझुडपातून बी जात असले तर दिसत नाही, म्हणून अटॅक कमी होतो. त्याच्यासाठी म्हणजे निळे बबरे जास्त ठेवतात. अच्छा. हम्म. आता रेसिंगसाठी जे प्रॉडक्ट येतात ते एक किट असतं, ती हां, पुन्हा kit, त्याची हां. किमती पण भरपूर असतात. भरपूर तर आहे. ते वापरणं कंपल्सरीच आहे का, की तरच आपल्याला रिझल्ट मिळतो असं काय आहे? नाही, आता मी माझी प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो की 2-3 वर्षापूर्वी ते माझे जोडीदार, मी सलीमबाई म्हणतो, तर ते माझे म्हणजे जोडीदार म्हणलं तर असं पार्टनर वगैरे नाही, हां. पण आम्ही मित्र. एकत्र मिळून हां. मित्र शौक करायचो. तर ते म्हणजे खूप हौशी आहे, माझ्यापेक्षा बी खूप हौशी आहे. तर त्यांनी म्हणजे सगळीकडचे प्रोडक्ट आणले, सगळे यूज करून बघितले, सगळे यूज केले, आणि मागच्या 2 वर्षापासून ते म्हणजे काही कामानिमित्त त्यांचं येणं कमी झालं, तर मागच्या 2 वर्षापासून मी माझे प्रोडक्ट खूप कमी यूज करतो. तर प्रोडक्टचं कसं आहे की रेसच्या टायमाला तुम्हाला म्हणजे 2-3च प्रोडक्ट यूज करावे की ज्यांच्यामुळं ते रिकवर होतील, ज्यांच्यामुळं रेसला जाण्याच्या अगोदर त्यांच्यात तेवढी ताकद असेल. तर सगळ्यात पहिलं धान्य छान पाहिजे आणि प्रोडक्ट यूज करणं आवश्यक आहे, की म्हणजे 2-3 प्रोडक्ट आहे, जसं आपण कोणचं म्हणतो ते रिकव्हरीसाठी हां. असतो, रिबिल्ड एक आहे, मग कार्बो, असे 2-4 प्रोडक्ट आहे, ते यूज करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ती ब्लड लाईन. हां, आणि ब्लड लाईन चांगली असेल तरच ते तरच उपयोगाचं. आणि म्हणजे असं आता ह्या शोकमध्ये जास्तीकर बघितलं तर सगळ्यांकडे भरपूर पैसा वगैरे असतो, पण काही असे बी असतात की ज्यांच्याकडं म्हणजे एवढा इन्कम नसतो, हां. तर ते एवढं करू नये. तर माझं त्यांच्यासाठी म्हणणं असं आहे की असं काळजी करण्याचं काय आवश्यक नाही. घरी चांगले सांभाळले ना ते पण कबूतर ते पण येतात. तर असं आवश्यक नाही की तुमच्याकडं नसले तर कुठून कर्ज करून आणा, तुम्ही त्यांना द्याच ते, तर ते येणारे कबूतर येतात. बरं. आता तुमचे आपण पक्षी बघूयात, तुमचे कुठले कुठले विनर आहेत आणि किती किलोमीटर खेळलेले आहेत. हां, हा मुख्यचं काय किती खेळ आहेत? आता हा बघा, तो म्हणजे आपण आपल्या ह्याच्यामध्ये निळामुखी म्हणतो हां. आणि रेसिंग लँग्वेजमध्ये त्याला ब्लू पाईड म्हणतात. तर तो यावर्षी माझ्याकडे 400 खेळला आहे. तसं त्याची कॅपॅसिटी 700-1000ची आहे. 400मध्ये त्यांनी पॉईंट्स दिले नाही, हां. स्लो आला, लेट आला, पण जे लॉंग डिस्टन्सचे Long पक्षी असतात त्यांची स्पेशालिटीच असते की शॉर्ट डिस्टन्सला पॉईंट नाही देणार, लॉंग डिस्टन्सला पॉईंट देतात. पण यावर्षी 400 खेळून मी त्याला 700ला सोडला नाही, कारण त्याची आई जी आहे हां. ती 700 वन डे रिटर्न आहे, म्हणजे भारतात हायेस्ट वेलोसिटीवाली आहे. तर माझ्याकडे ती लाईन आता राहिली नाही, हां. म्हणून मी ती लाईन पुढं चालवण्यासाठी त्याला पुढं सोडला नाही. आणि हा मुख्य आपला रवी चक्रवर्ती म्हणून आहे, विशाखापट्टणमचे, त्यांच्याकडून आम्ही आणलेला एक होता, त्यांचा पट्टा आहे हा. तर ह्यांची म्हणजे ह्याला बी नाही खेळवलं आहे, पण ह्याची लाईन माझ्याकडं 500-600पर्यंत पॉईंट्समध्ये आलेली, 500-700. वरचा जो डुबा दिसतोय हां, तरी हां. पाय त्याचा हे नाहीये, तरी तो- एक पाय नाही आहे, तर तो बी म्हणजे चांगल्या लाईनचाच आहे. बरं. तो खणमध्ये असतानाच त्याचा पाय हे झालता, बरं. तर त्याला फक्त टॉसिंग करून थांबवला. बरं. किती त्याला- passing दिली होती तर? 100 किलोमीटरची पाय नसताना पाय नसताना. हां, तरी तर आला. तो यायचा, पण थोडासा लेट व्हायचा, काय अडचण असेल पायामुळं त्याला, हां, हां. तर त्याला मग रेसमध्ये नाही सोडला. समोरचा जो मुख्यमध्ये जायचं. निळा मुक्की, हा तो नका घेऊ, तो निळा घ्या, निळा, नाही तर त्याच्या खालचा बाबरा. एक 5-6 घे फक्त. हां, हा बाबरा जो आहे तो जॅनेडन लाईनचा आहे. अच्छा. हां. प्युअर जनार्दन आहे, हां, cross प्युअर. मध्ये तो? प्युअर जॅनेडन आहे. जनार्दन खेळतो रेस का आपलं सोडतात खेळतो. रेस? हां, जॅनेडन लॉंग डिस्टन्सला खूप छान आहे. तर शक्यतो झालं तर यावर्षी आमची 1000ची होणार आहे, बरं. त्याच्यासाठी तो ठेवलेला आहे. तो जॅन ॲडन, त्याच्या शेजारीच त्याचाच भाऊ आहे, जॅन ॲडनच आहे, पण ते फक्त आई त्याला वेगळी आहे, तो निळा. आणि जनार्दन क्रॉस मध्ये जास्त रिझल्ट देतो असं म्हणतात, खरं आहे का?
प्युअर असेल तरी नाही प्युअर असेल क्रॉसमध्ये बी देतात रिझल्ट तसे, पण प्युअरमध्ये जे आपण कॉन्फिडन्स असतो ना आपल्याला आणि ते येतात. म्हणजे माझा एक अनुभव आहे हां. की 700ला बी येतात, अच्छा. 700 1000 असे येतात. ते लॉंग डिस्टन्सला खूप छान पक्षी येतात. गोडजिला. त्याचं नाव आम्ही गॉडझिला ठेवलं आहे, कारण त्याची साईज खूप मोठी आहे. हा, नाही हा खालचा हां मधला निळा. हां तोच आता व्हिडिओमध्ये. साईजवर काय फरक पडतो पक्ष्यांचा म्हणजे? हां खूप ओव्हर साईज असली तरी पक्षी कधी कधी रेसमध्ये येत नाही, अच्छा. पण ते ब्रीडमध्येच म्हणजे हां. 10 भाव असतील ना, 10 भावांमधून एकाच दुसरा म्हणजे असा निघतो. अच्छा. वरचा एक बबरा आहे. तो वरचा बाबरा आमचा एक ॲडिसन लाईट मधला आहे. हां, त्या ब्ल्यू हां. ग्रीन रिंगवाला. हां ग्रीन रिंगवाला. तो पण मागच्या वर्षी यंग बर्ड असताना 500 आलेला हा, आहे. यावर्षी 300 खेळला. खालचा बबरा. एडिसन मध्ये. हा आत्ता 700 किलोमीटर आलेला आहे रिटर्न. ते सगळे होम ब्रीड. होम ब्रीड ह्याच्यात सगळेचे सगळे आमचे होम ब्रीड घरचेच पट्टे. हे किती वर्षापर्यंत खेळतात रेस पक्षी साधारण? 3-3.5 वर्षापर्यंत 3 खेळतात. नंतर म्हणजे तो- फर्स्ट इयर त्यांचा यंग बर्ड असतो, सेकंड इयर फुल फ्लो असतो. म्हणजे आपण म्हणतो ना जसं एकदम मूडमध्ये असतो, चांगला रिझल्ट देतो. मग 4-5व्या वर्षापासून वयामानाने तो बी थोडा खचलेला असतो. हां तर मग ते त्याच्यानंतर त्याला breeding. ब्रीडिंगला घ्यायचं. हो. हे मेल झाले. आता फिमेल बघूया. गोल्डन आय मध्ये का? गोल्डन आयमध्ये जॅनेडनचे 3 प्रकारचे आय लाईन येतात. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. एक गोल्डन आय असते, एक ब्राऊन असते, आणि एक येलोइश. ही पण म्हणजे 300 खेळून यंग बर्ड आहे, थांबून टाकली हिला. ही पण म्हणजे ह्या वर्षीची यंग बर्ड. आता यंग बर्डचे आम्हाला असे हिरव्या कलरचे रिंग होते, PPMA आणि इयर आणि नंबर. आई वडील काय होते, इम्पोर्ट होते का? नाही इम्पोर्ट नाही, इंडियनच होते जॅनेडनचे. म्हणजे हिचा आजोबा आहे ना कंटिन्यू 703 वर्ष माझ्या इकडं म्हणजे छान प्लेसमेंटमध्ये आला. तो आत्तामध्ये ह्याच्यामध्ये वारला, तो थोडा हे झालं होतं, वय झालं होतं. हे म्हणजे यावर्षी यंग आहे म्हणून हिला 400 खेळवून थांबवलं. पुढच्या वर्षी खेळले तर अजून छान जातील. आणि हे माझी आवडती बी फिमेल. आता एक माझ्या मित्रांपैकीच आहे, खूप हिच्या मागे लागला आहे की मला म्हणजे दे, मी पिल्ला काढून परत देतो ब्रीडिंगसाठी. घ्या ना. आम्ही तुमचे सगळे पक्षी बघितले, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. मला सांगा आता भविष्यातलं तुमचं नियोजन काय आहे? आता भविष्यात तर सध्या तरी ह्या वर्षी मला हे माझ्या घराचं बांधकाम करायचं आहे. बरं. म्हणजे हे टेरेस मला अपुरं पडतो. अपुरं म्हणजे कशा हाईटच्या दृष्टिकोनातून. बरं. पुढं खूप झाडं वगैरे आहे. तर रेसिंगमध्ये आपण जेव्हा शौक करतो तर प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे. नाही तर माझ्या कधी कधी काय होतं, पक्षी रेसमधून आला त्या झाडांमुळं म्हणजे त्याला बसायला 2 ते 3 मिनटं उशीर होतो. बरं. आणि 2 ते 3 मिनटं बी उशीर म्हटलं की तुम्ही पहिल्या क्रमांकावर बसणार असला तर तुम्ही सरळ 12-13 क्रमांकावर असतात, कारण बाकी लोकांचे बी पक्षी त्याच वेळेत आलेले असतात. तर त्यासाठी मी एक असं नियोजन विचार केला आहे की एक मजला अजून वाढवायचा, बरं. आणि एक मजला वाढवल्यानंतर आत्ता हा लॉफ्ट आहे ह्याच्यापेक्षा जरा सुंदर छान लॉफ्ट करायचा, आणि पुढच्या वर्षी किंवा 1-2 वर्षानंतर बरं. पुन्हा म्हणजे रेसमध्ये सहभागी व्हायचं. बरं. आणि आता जे पक्षी आहेत ते तुम्ही शिफ्ट करणार काही, काय त्याचं नियोजन? नाही शिफ्ट नाही. माझं कसं आहे की कोणताही म्हणजे पक्षीप्रेमी असेल ज्याला म्हणजे रेस खेळण्याची खेळायची. इच्छा आहे, असे म्हणजे फक्त पाळणाऱ्यांना नाही देणार मी. बरं. ज्यांना माझी हैर इच्छा असं नवीन शौकीन आहे, ज्याला रेस खेळायची आहे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या, तर माझ्याकडे पूर्ण सेट रेडी आहे. म्हणजे 120 पासून 700 पर्यंत आलेले कबूतर आहे, काही 1000ची लाईन पण आहे त्याच्यात. तर तो सेट जर त्यांनी माझ्याकडून घेऊन गेला आणि फक्त त्यांचं पॅरिंग करून जर बच्चे काढले ना
तर 1-2 वर्षामध्ये तो कॉम्पिटिशनमध्ये राहणार. म्हणजे जसं आपण नवीन माणूस आला तर त्याला 4-5 वर्ष जातात. पक्षी गोळा करा, चांगली लाईन आणा, मग तो कॉम्पिटिशनमध्ये येतो. पण हे पक्षी जर त्यांनी घेऊन गेला आणि एकदम रेडी म्हणजे सेटच पूर्ण आहे, फक्त पॅरिंग करायचं, पिल्लं काढायचे आणि सरळ रेसमध्ये रिझल्ट घ्यायचा, असं आहे. तर कोणी म्हणजे असेल जे रेस खेळणार असेल तर त्याला मी म्हणजे एकदम शुल्क दरामध्ये ते पक्षी एक हौशेपोटी देऊन टाकेल. हां, किंवा मग नाहीच झालं तसं कोण नसेल रेस खेळणारा तर मग माझे हे 2 मित्र आहे ह्यांच्या घरी म्हणजे ह्यांचा विचार आहे लॉफ्ट बनवायचा आणि 2-3 वर्ष पक्षी ते तिकडं सांभाळतील असं. कुणी फॅन्सीवर इंटरेस्टेड असेल तर मी कमेंटमध्ये नंबर देतो, तर त्यावरती तुम्ही संपर्क करा. आठ फक्त एकच आहे की तो रेस खेळला पाहिजे. हां, बरोबर. मला आता सांगा की हा जो खेळ आहे प्रमोट करण्यासाठी अजून आपल्याला काय काय करावं लागेल याच्यावरती काम? म्हणजे आता पुण्याचा शौक तर जेव्हापासून मी बघतोय, एक क्लब होता, त्याचा दुसरा निर्माण झाला, दुसऱ्यातून तिसरा, आता पुण्यामध्ये एक 5-6 क्लब आहे. आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या स्तरावर खेळतात. पण एक प्रश्न नेहमी निर्माण होतो की आता समजा मी माझ्या क्लबचा आहे तर माझ्या क्लबमधला एखादा मेंबर खूप चांगला प्रोग्रेस करतोय, त्याचे पक्षी चांगले येतात, तर तो दुसऱ्या क्लबच्या म्हणजे त्याच्या मनात कसे विचार, अरे तो तिकडे 2-4 लोकात खेळतोय जिंकतोय, मग तो तिकडं तसा खेळतोय जिंकतोय, म्हणजे त्याचं जे त्याला हे आहे भेटाय म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं क्रेडिट जे भेटाय पाहिजे ते कमी होतंय. तर माझं एक म्हणजे पुणेकरांना असं मत असेल की आपला इगो सगळा बाजूला ठेवा, सगळेजण एकत्र या, एक पुन्हा एक क्लब म्हणून खेळा आणि त्या क्लबचं ऑर्गनायझेशन चांगल्या 1-4-5 लोकांच्या हाती देऊ, ते लोक सगळं अरेंजमेंट करतील आणि तुम्ही एकत्र येऊन खेळा. किंवा मग दुसरं एक असं आहे की ओपन रेस जे चेन्नई बेंगलोरमध्ये होतात, ओपन रेसमध्ये त्याला म्हणजे कुठला क्लब काय नसतो, ते फक्त ऑर्गनायझिंग एक कमिटी असती, ती कमिटी रेस ठेवती, पर बर्ड पैसे भरायचे आणि ते रेसला सोडायचे, 200, 300, 400, 500 जे काही ते ठरवतील आणि बर्ड तुमचा रिटर्न आला की त्याला मग प्राईज मनी बी असतो. तर तसं एक ओपन रेसचं बी केलं तर पुण्यामध्ये चांगलं, कारण आता मी बघितलं की बरेच लोक हळूहळू म्हणजे पक्षी कमी करायला लागले, लॉफ्ट कमी होत चाललात, तर त्याच्यामुळं म्हणजे हा शौक म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा आहे. तर आपल्याला बी तो शौक खूप पुढं न्यायचा आहे. म्हणून एकमेकांची इगो बाजूला ठेवा आणि व्यवस्थित एकत्र येऊन खेळा. सरांनी आत्ता जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तर त्यावरती विचार करायला काही हरकत नाही. तर तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.